पिसे साहेब, आज आपण पत्रकार परिषद घेतली रिपब्लिकन लोकशाही वार्ता मोर्चा संयुक्तपणे आपण महानगरपालिका निवडणुकीमध्ये उतरणार आहोत. काय आपलं संकल्प घेऊन आपण उतरत आहोत? सध्याची भारतातली, महाराष्ट्रातली आणि नागपूरमधली जर परिस्थिती बघितली आणि मला असं वाटतं की हा सर्व संविधानप्रेमी लोकांसाठी खऱ्या अर्थाने आत्मपरीक्षणाची घडी आहे. कारण स्थानिक स्वराज्य संस्थांचं इलेक्शन हे मोठं इलेक्शन असतं असं मी मानतो. कारण इथनं खऱ्या अर्थाने पिढ्या घडतात, विचार आणि नवीन नेतृत्व घडत असतं. म्हणून रिपब्लिकन लोकशाही मोर्चा, ज्यामध्ये गोंडवाना गणतंत्र पार्टी, राष्ट्रीय संयुक्त मोर्चा, संभाजी ब्रिगेड, रिपब्लिकन पार्टी, मायनॉरिटीज अँड डेमोक्रेटिक पार्टी, राष्ट्रीय ओबीसी मोर्चा, ओबीसी बहुजन आघाडी, ओबीसी जनमोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम परिषद, त्यानंतर आमची बहुजन मुक्ती पार्टी आणि आरपीआय गट, हे सगळे सोबत आहेत. इतरही बऱ्याचशा पुन्हा संघटना आणि पक्ष आमच्यासोबत जुळत आहेत. आनंदाची गोष्ट आहे की पूर्ण 151 सीटा आम्ही लढण्याच्या तयारीमध्ये आहोत आणि जवळपास 55 ते 60 आमच्याकडे आतापर्यंत जे काही लोकांच्या इच्छा आणि निवेदन आहे ते पोहोचलेले आहेत. आमचा उद्देश हा आहे की या भारताला जर खऱ्या अर्थाने एक चांगली सक्षम लोकशाही, जे बाबासाहेबांना अभिप्रेत होती आणि जे फुलेशाहू आंबेडकर, शिवरायांचं आणि बिरसा मुंडांचं जे स्वप्न आहे ते जर साकार करायचं असेल तर अशी प्रामाणिक माणसं ही राजकारणामध्ये आली पाहिजे. आणि जेव्हा बाबासाहेबांनी म्हटलं होतं की जा आणि आपल्या घराच्या भिंतीवर लिहून ठेवा की आम्हाला या देशाची शासनकर्ती जमात बनायची आहे, दुर्दैवाने आमच्या बहुजन समाजाने ते सत्य स्वीकारलं नाही. आणि ज्या विचाराला आज आपण पोचतो किंवा शिव्याशाप देतोय किंवा ब्लेम करतोय, त्यांना मात्र त्याचं महत्त्व कळलं. आणि ज्यांचं वैचारिक नातं नाहीये, ज्यांचं कुठे एक दुसऱ्याशी कुठल्याही प्रकारचे वैचारिक संबंध नाही आहेत, अशा जे काही शक्ती आणि जे पक्ष आहेत ते एकत्र येऊन या विदर्भाचं, महाराष्ट्राचं आणि देशाचं राजकारण त्यांनी आपल्या हातात घेतलं. खऱ्या अर्थाने संविधानप्रेमी लोकांनी आता एकत्रित येणं गरजेचं आहे. मग समजून चालेल की देश पातळीवर गल्लीपासून दिल्लीपर्यंत जर आज बीजेपी 32 पार्ट्यांना जर एकत्र घेऊन चालतं, किंवा जी काँग्रेस प्रणित आघाडी आहे ती जर 22 पार्ट्यांना जर एकत्र घेऊन चालतं, तर मग फुलेशाहू आंबेडकर विचारांची, शिवरायांच्या विचारांची, बिरसा मुंडांना मांडणारी जी माणसं आहेत, या सगळ्यांनी जर 100 पार्ट्या जरी असेल तर त्या सगळ्यांनी एकत्र येऊन जर ही चळवळ लढली आणि पुन्हा जर एक सक्षम लोकशाहीमध्ये विपक्ष नावाचा आता कुठला पर्याय उरला नाही, तो जर पर्याय जर आपण दिला तर मला असं वाटतं की खऱ्या अर्थाने लोकशाहीची ती एक फार मोठी यशस्वी वाटचाल राहील. आणि त्या वाटचालीचे प्रणेते आम्ही व्हावं म्हणून गोंडवाना गणतंत्र पार्टी, त्याच्यानंतर जे काही ओबीसी दल आहेत किंवा आमचे SC ST बांधव आहेत, मुस्लिम बांधव आहेत आणि सगळे जे बहुजनवादी विचारांचे, विशेष करून संविधानाला प्रामाणिकपणाने मानणारे जी मंडळी आहेत, ही सगळी आमच्या सोबत आहे. त्याच्यामुळं आमची लढाई कोणासोबत आहे असं म्हणण्यापेक्षा ही खऱ्या अर्थाने आमच्या परीक्षेची घडी आहे. आणि त्या परीक्षेमध्ये बहुजन लोकांनी आपला 1 मॅन 1 वोट 1 व्हॅल्यू या तत्वावर आपल्या मतांना कुठल्याही प्रकारचं आपण जे काही खरेदी मूल्य आहे ते न ठरवता आपलं जे काही संविधानिक मूल्य आहेत आणि मताचं मूल्य आहे ते प्रामाणिकपणाने जपावं. आणि हे प्रयोग यशस्वी कालही झाले होते, आजही होत आहेत, उद्याही होतील. उदाहरणार्थ एक बुट्टीबोरीमध्ये आमच्या गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या माध्यमातून 22 पैकी 18 जर उमेदवार आम्ही निवडून आणले, नगराध्यक्ष जर निवडून आणलं तर ते फार मोठं यश आहे. ते जरी प्रासंगिक असलं तरी या विदर्भातल्या आणि महाराष्ट्रातल्या आणि देशातल्या उद्याच्या राजकारणाला कलाटणी देणार आहेत असं मी मानतो. दुसरं एक उदाहरण मला सांगायचं मुद्दामून सांगतोय की ज्यांना आपण खूप शक्तिशाली मानतो, जेव्हा त्यांनी पूर्ण पैसा ओतून एकाच परिवारातल्या 6 लोकांना तिकिटा दिल्यानंतर 6च्या 6 जर त्या विशिष्ट विचाराच्या, विषारी प्रवृत्तीच्या लोकांना जर इथल्या वोटर्सनी हरवलं असेल तर मला असं वाटतं की त्या बुटीबोरीच्या आणि तिथल्या प्रयोग करणाऱ्या लोकांना आम्ही सॅल्यूट करतो. आणि तशीच वैचारिक चळवळ ही नागपूरच्या या भूमीमध्ये झाली पाहिजे. कारण नागपूरची भूमी ही काँग्रेसच्या विचारांची किंवा RSSच्या विचारांची आणि आमच्या फुलेशाहू आंबेडकर विचारांची, बिरसा विचारांची ही जननी आहे. परंतु एक चुकीचा विचार आज पैशाच्या भरोशावर
आणि सगळ्या स्वायत्त संस्था आपल्या कब्जात घेऊन लोकांना वेठीस धरत आहेत. मला असं वाटतं की बाबासाहेबांचा विचार, दिशाभूमीचा विचार, बिरसा मुंडांच्या या विचारांची जी क्रांती इथून निर्माण झाली, ओबीसीचे विचार इथूनच निर्माण झालेत. भाऊसाहेब पंजाबराव देशमुखांना उद्या आपण नमन करतायत, उद्या त्यांचा जयंती दिवस आहे. तर मला असं वाटतं की त्या निमित्ताने ही आपली परीक्षा आहे आणि या परीक्षेमध्ये रिपब्लिकन लोकशाही मोर्चा हा यशस्वी ठरेल असा मला पूर्ण विश्वास आहे. धन्यवाद. जय भारत, जय संविधान. ओके, विचारू. कॅमेरा केस करा सर तिकडे. हा, फिरवतात. ओके साहेब, गोंडवाना गणतंत्र पार्टीचं आपण समर्थन दिलेलं आहे आणि रिपब्लिकन लोकशाही मोर्चा आपण तयार केलेला आहे. काय वाटतं आपल्याला? नागपूर महानगरपालिका 15 वर्षापासून एका सत्तेच्या हाती होती. आता आपली रिपब्लिकन लोकशाही मोर्चा याला मोडीस आणणार का? बिलकुल मोडीस आणणार आहे, कारण की याच्यापूर्वी असे कोणतेच प्रयोग झाले नव्हते. आणि आता जे सत्ता पक्ष आहे, जसं BJP पक्ष आहे एक, की ज्या प्रकारे ते राजकारणामध्ये मतदारांना पैशाच्या लोभापायी किंवा आमिष दाखवून इतर आणखी कारणास्तव त्यांना ते मतदान करण्याकरिता वळवतात, तर त्याच्यामुळे ते मतदार जागृत झालेले आहेत. लाडकी बहीण असो किंवा इतर जे काही त्यांचे निवडणुकीचे फंडे असतील, तर ते फंडे सर्व आज जनमानसाला माहीत झालेले आहेत. शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना माहीत झालेलं आहे. शिकल्या आणि फुले, शाहू, आंबेडकर, बिरसा विचाराच्या लोकांना सर्व समजून येत आहे. आणि SC, ST, OBC आणि अदर मायनॉरिटी या लोकांवरती ज्या प्रकारे अन्याय होत आहे, त्याच्यामुळे त्यांना असं वाटते का कुठेतरी यांना सत्यामध्ये माज आलेल्या लोकांना त्यांची जागा दाखवायची. त्याच्यामुळे पर्यायी म्हणून हा तिसरा फ्रंट एक त्यांच्याकडे खूप मोठा आम्ही ऑप्शन देत आहे की त्यांनी जर विचार केला खरोखरच तर इथं पक्षाचा नाही, नेत्याचा नाही, जनतेचा विजय होईल. आणि जे जनतेचे विजय आज बुट्टीबोरीमध्ये झालेले आहे, ते प्रयोग आम्ही यशस्वी करून दाखवला आहे. त्याचे आज बुट्टीबोरीचे पडसाद नागपूरमध्ये सुद्धा उमटू शकतात. पिसे साहेब आमच्यासोबत आहे, इतर सर्व रुंजी गाडे साहेब आहेत, मधुकरजी उईके साहेब आहेत आणि इतर सर्वच 17 मुस्लिम आपले समुदायाचे ते सुद्धा जोडलेले आहेत. कारण की सर्वांचे विचार हे लोकशाही वाचवण्याकरिता आहे, संविधान वाचवण्याकरिता आहे आणि या क्षेत्रात या नागपूर जिल्ह्याचा विकास झाला पाहिजे याच्याकरिता आहे. आणि त्याच्यासाठी आम्ही सातत्याने या क्षेत्रामध्ये प्रयोग करत आहोत आणि आम्ही लढा सुद्धा उभारलेला आहे. आणि प्रत्येक वेळेस आम्ही या इथल्या समस्यांना घेऊन, अडचणींना घेऊन, शिक्षणाचे असो, बेरोजगारीचे असो, लोकांच्या जनहिताचे असो, नालीचे असो, विजाचे असो, रस्त्याचे असो, जे काही अडचणी असेल, झोपडपट्टी विधारकांचे प्रश्न असो, हे सर्व प्रश्न सोडवण्याकरिता आम्ही पाठपुरावा कलेक्टर ऑफिस असो किंवा इतर जे वरिष्ठ पदाधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत आम्ही आतापर्यंत केलेलाच आहे. आणि सत्तेमध्ये जर भागीदारी केली तर खरोखरच आम्ही त्यांना त्यांचे न्याय मिळवून देऊ एवढी आपण आपल्याला गवाही देतो. रिपब्लिकन लोकशाही मोर्चा हा फक्त महानगरपालिकेपुरताच मर्यादित राहणार आहे की समोर जिल्हा परिषद व पंचायत समिती सुद्धा लढणार आहे सोबत? आम्ही तर आता हे एक जो आमचा जो फ्रंट झालेला आहे, हा जो गट निर्माण केलेला आहे आम्ही, हा ज्या इथून सण आम्ही जिल्हा परिषदमध्ये सुद्धा पुढे नेणार आहोत. आणि जिल्हा परिषदमध्ये सुद्धा आमच्याकडे पूर्वीपासूनच तयारी चालू आहे जिल्हा परिषद, कारण की आधी सुरुवात झालेली होती जिल्हा परिषदची. तर त्याच्यामुळे आमच्याकडे ऑलरेडी उमेदवार सर्वच जिल्ह्यामध्ये, विदर्भातल्या सर्वच जिल्ह्यामध्ये आमच्याकडे उमेदवार आहेत. आणि आता सोबत आम्ही सर्व एकत्र आलो, तो हा एक खूप मोठा प्रयोग आपल्या महाराष्ट्रामध्ये आम्ही करणार आहोत. बुट्टीबोरी में आपने कहा कि जैसा प्रयोग किया वैसा प्रयोग नागपुर में करेंगे आप. बुट्टीबोरी और नागपुर में जमीन आसमान का फर्क है, पहले बात. दूसरी बात कि वहाँ पर आपको कांग्रेस ने बहुत सपोर्ट किया, भले ही सामने ना आकर के. ऐसा कहा जा रहा है कि कांग्रेस ने बहुत सपोर्ट किया. यहाँ पर चित्र विचित्र है, इस पर आप कैसे देखते हैं? देखिए, आज जो मतदाता है, इन समीकरणों को समझता है कि किसके साथ में जाना चाहिए, किसके साथ में नहीं जाना चाहिए. इसलिए हमको उनको बताने की जरूरत नहीं है. एक जनता आज भी ऑप्शन ढूंढ रही है सत्ता में भागीदारी के लिए. बाबा साहब अम्बेडकर ने कहा था कि पॉलिटिक्स की इज मोस्ट की ऑल प्रॉब्लम्स, जिससे सभी प्रॉब्लम सॉल्व हो सकते हैं जो पॉलिटिक्स की चाबी आपके हाथ में आएंगे तो. और जिसकी जितने भागीदारी उसकी उतनी ही हिस्सेदारी. तो आज ये हिस्सेदारी के हिसाब से जो आज
SC है, ST है, OBC है, अदर माइनॉरिटी जो जुड़ा हुआ है, ये आपके सामने बहुत बड़ा पर्याय है, ऑप्शन है। आप जो भी आप सोचते होंगे कि इस प्रकार का ट्राई करने के बाद में ये सफल होंगे नहीं होंगे, लेकिन हमें पूरी हम जवाबदारी से कहते हैं कि हम सफल होंगे और यहाँ पे नगर परिषद में हमारी सत्ता है। चलिए, धन्यवाद।